सांगली शहरातील हनुमान नगर येथील एक युवक सेल्फी घेताना तोल जाऊन पाण्यात पडल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती। कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावरून 3 दिवसांपूर्वी सेल्फी घेताना तोल गेल्यानं वाहून गेलेल्या त्या तरुणाचा मृतदेह सापडला। पाण्याच्या प्रवाहात मोमीन वय 24 वर्ष हा तरुण वाहून गेला होता। गेल्या 2 दिवसांपासून त्याच्या शोधासाठी विविध पथकांची शोध मोहीम सुरू होती। मात्र 2 दिवसांच्या शोध मोहिमेत त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता। त्याच्या शोधासाठी काल सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात आली। सांगलीतून वाहून गेलेल्या मोईनचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात 3 दिवसांनी आढळून आला। मोईन हा पट्टीचा फुगवणारा होता, तरीही पाण्याच्या प्रवाहात तो स्वतःला वाचवू शकला नाही। त्यासाठी तब्बल 48 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। मोईन हा बॉक्सिंगचा प्रशिक्षक होता। सांगलीतील एका मुलीसोबत 3 दिवसांपूर्वी कृष्णा नदी काठावर तो आला होता। गेल्या आठवड्यात संततधार पाऊस सुरू असल्यानं कृष्णा नदी तुडुंब भरली होती। सांगलीवाडीच्या बाजूने तो कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर चालत चालला होता। तिथंच तो मैत्रिणीसोबत सेल्फी घेत होता। मोबाईलवर सेल्फी घेताना मोईन नदीपात्रात पडला। त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केला। काहींनी बंधाऱ्याकडे धाव घेतली, तोपर्यंत मोईन दूरवर गेला होता। मैत्रिणीने मोईनच्या घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला। नातेवाईकांनी नदी काठावर धाव घेतली, तर याबाबत सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते देखील घटनास्थळी आले। स्पेशल रेस्क्यू फोर्स आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध घेतला। मात्र पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेला तो युवक मिळून आला नाही। त्यामुळे काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली। म्हैसाळ बंधारा हरिपूर इथून पुन्हा बंधाऱ्याजवळून शोध घेण्यात आला। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता। त्यानंतर बचाव पथकाकडून काल सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली। त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिर्टी येथील नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली। तातडीनं पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला। त्यावेळी हा मृतदेह मोईन याचाच असल्याचं स्पष्ट झालं। पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानंतर 48 तासांनी तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातच नदीपात्रात आढळून आला। दरम्यान मोमीन हा बॉक्सर प्रशिक्षक होता। तो आई वडिलांसह हनुमाननगरमध्ये राहत होता। विशेष म्हणजे 1 महिन्यांपूर्वीच मोईनचा साखरपुडा झाला होता। त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।